या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। नाशिकच्या येवल्यातील धुळगाव या ठिकाणी एका मनोविकृतानं 1 एकर शेतकऱ्याची कारल्याची बाग उपटून नष्ट केली असून शेतकऱ्याचे अंदाजे 15 लाख रुपयांचे नुकसान या व्यक्तीनं केलं आहे। दरम्यान या अज्ञात व्यक्तीविरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे। सविस्तर वृत्त असं की नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी कांदा पिकाला भाव मिळत नसल्यामुळे पारंपरिक शेती सोडून मोठे पीक कर्ज काढून मोठ्या कष्टानं कारल्याची बाग उभी केली होती। बाजारात कारल्याला 700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असताना मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात मनोविकृतानं ही कारल्याची बाग मुळासकट उपटून नष्ट केली। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून शेतकऱ्याचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या अज्ञात व्यक्तीविरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। आता तुमचं नाव काय आणि तुमचं काय शेतीचं नुकसान झालं? माझे नाव आहे संजय बाळासाहेब वाळके। मी धुळगाव येथील रहिवासी असून माझ्या शेतीत मी 1 एकर कारला पीक केलं होतं। तर कांद्याला भाव नसल्यामुळे मी पर्यायी पीक म्हणून कारला पीक निवडण्याचं ठरवलं आणि त्या पीक चांगलंही आलं आणि माझे कारले चालू झाले होते। मला भावही चांगले मिळत होते, 600 ते 700 रुपये कॅरेट भाव मिळत होते। कोणीतरी इथल्याच विकृत इस्माने याची रात्रीतून पूर्ण वेल उपटून टाकली आणि माझी पूर्ण नुकसान केलेली। याच्याबद्दल मी तक्रार म्हणून येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केलेली त्याचीवाली। आणि मला शासनाला एवढीच विनंती की तुम्ही आता मला याच्यात काहीतरी सहकार्य करावं, कारण ही जी शेती उभी केलेली मी कर्ज काढून केलेली। काय सांगायला मला काय सांगावंच वाटत नाही। एवढी नुकसान करून टाकेल माझी आली पिकाची। हे पहा हे कारले पहा याच्यावर आमचं जीवन जगणार होतं। याच्यावर आम्हाला 12 महिने काढायचे होते, पण कोणा मालर चोराला एवढा सगळं नुकसान करून टाकली सगळी। फार सगळी त्याचे नाश व्हायला पाहिजे। आमच्या एवढ्या पोरांनी कष्ट केले, आखी येलवर घेतले, चालू व्हायचा टाईम ते दुश्मनानं उपटून टाकले। त्याच्या गाढवाचं नांगर फिरायला पाहिजे, त्याच्या घरावर त्याचे लेकरं बाळा मारायला पाहिजे। करणाराची दुश्मनाची आम्ही कोणाचंच काही दुश्मन नव्हतो, पण त्यांनी आमची नुकसान केली, रात्री येऊन कधी केली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।